आता आम्ही जात आहे बघा. जाधव मामाचा हा ऑटो आहे. नांदेडमधील प्रसिद्ध असा ऑटो आहे. दीपावली निमित्त मामानं सूट दिलेली आहे ऑटोमध्ये सर्वांना. लवकरात लवकर मामाच्या ऑटोमध्ये सर्वांनी यावे. ते आमच्या पाठीमागे बघा दीदी, अनुष्का आणि हा आमचा बापटू बसलेला आहे. मामा काय म्हणता, ऑटो नांदेडचे ऑटो कसे चालेल बरं? छान आहे. छान आहेत ना? बरं, इलेक्ट्रिकल ऑटो चांगले आहेत का असे पेट्रोलचे ऑटो चांगले आहेत? सध्या इलेक्ट्रिकल परवडायसारखे आहेत समजा. हां, पेट्रोल महागाई जास्त झाल्यामुळे काय पडदर खायला आले, त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल वाहनाची जास्त पसंती चालू आहे सगळ्याला. हां हां हां. बरं, असे पॅसेंजर असे काय आहेत का की पैसे देत नाहीत काय जातात, असा कधी अनुभव आला तुम्हाला? नंबर 1 वर नांदेड जिल्हा आहे. हां, नंबर 1 वर त्या बाबतीत नांदेड जिल्हा. कधी चिल्लरसाठी भांडणं केलेली आहे काय बिलकुल पॅसेंजर? बिलकुल बिलकुल. हां भांडणाकरता प्रत्येक लोकांशी संघर्ष करावाच लागतो, द्यावाच लागतो, हां हां. सर्व गोष्टी करावं लागतात. बरं, शासनाला असं तुम्हाला वाटतं की नाही की शासनानं ऑटोवाल्याला सुद्धा पेन्शन असावी 5,000 काहीतरी, ते लाडली बहीण योजना आहे. 100% अनुदान द्यायला पाहिजे किंवा पेन्शन ते चालू करायला पाहिजे. हां हां, बरोबर ऑटोवाल्याचा उदरनिर्वाह ऑटोवरच असते ना. बरोबर आहे. ऑटो चालवलं तर त्याच्याकडं 2 रुपयाचं ते उदरनिर्वाह करू शकते, नाही तर काय करणार? काही नोकरी वगैरे नाही, धंदा नाही, बिझनेस नाही, काही नाही. बरोबर आहे. आता काही ऑटोवाल्याचे बघा नांदेडमधल्या मुलं खूप काही MBBS झालेली आहेत. हा. तुम्हाला माहीत असेलच. हो ना. काही लय प्रामाणिक ऑटोवाले कामं करतात आणि काही ऑटोवाले असे हो आहेत ना. की 1000 घरी नेले तर 800 रुपये दारूमध्येच घालतात. बरोबर आहे की नाही? असे काही आहेत. असे प्रत्येकाला म्हणता येणार नाही. हां हां, म्हणजे काही आहेत काही. काही लोकांना कसं आहे, त्याचं संसारात चालू शकत नाही, तर ते दारू करून पिणार. बरोबर आहे बरोबर आहे. जे काय आता असतात घरून, काही कुठला स्वावलंबी असली, त्याला काही टेन्शन नसेल घरचं, या फॅमिलीचं वगैरे कुठलं, तर ते जेवढे आले 100 50 ते दारूमध्येच घालणार. तर आमच्यासारखी म्हणजे आता हे संसारिक माणसं हे 100% म्हणजे काय करायचे 2 रुपयाचं हे विचार करतात ना. त्याच्यामुळं सर्व गोष्टी हां, विचारपूर्वक तर करायला पाहिजे. आणि दारू पिऊन वाहन चालणं हे योग्य नाही. बरोबर आहे. नियमानं आपल्याला पण धोका आहे. बाकीच्या 4 लोक म्हणजे आपल्या जीवावर असतात. बरोबर आहे. त्या जीवावर असल्यामुळं आपण त्याची काळजीपूर्वक त्याला नेणं आणणं करणं हे आपलं गरजेचं आहे. बरोबर आहे. आपल्याकरता पण. तुम्ही आता किती वर्षापासून ऑटो चालवता सध्या? मी 15 वर्षापासून होतो. बरं, नांदेडमध्येच? हो, 96ला अप्लाईनमध्ये आलो. ऑटो युनियन संघटनेमध्ये काय आहे का तुम्ही? काही विश्वकर्मा ऑटो युनियन संघटनेचा जिल्हा अध्यक्ष होतो मी. बरं, जिल्हाध्यक्ष होते? बरं. मग ऑटोवाल्यांच्या काय समस्या? हा बा, भरपूर समस्या आहेत. खूप समस्या निर्माण होतात. संघर्ष करत आजपर्यंत समजा शासनाने दखल घेतली नाही. हां. कुठल्या काहीच नाही. संघटना कलेक्टर ऑफिसवर मोर्चे काढले, SP ऑफिसवर काढले. हे सर्व गोष्टी स्टॉप द्या, हे करा, भाडे वाढवा, बरोबर आहे. सर्वच गोष्टीवर आपण ते बरोबर. आता सध्या परिवहन मंत्री आपले सरनाईक आहेत साहेब, त्यांना काय सांगताल तुम्ही? त्यांना एवढं सांगेल की बुवा, जेणेकरून बेकारी वाढलेली आहे, त्यातून काही मार्ग काढला पाहिजे. कारण का उद्योग कुठले काही गोष्टी असतील तर ऑटो रिक्षा चालवायची पाय येणार नाही प्रत्येकाला. आणि ऑटो रिक्षावर प्रत्येकाला म्हणजे घराचा समस्या म्हणजे खर्चाची बाजू भागत नाही. बरोबर आहे. आता नांदेडमध्ये एवढे ऑटो झालेत, कमस कम माझ्यामध्ये 30,000 तरी ऑटो असतील अंदाजे. नांदेडमध्ये ऑटो आहेत मित्रांनो. आणि आता नितीन गडकरीनं बघा, त्यांच्या मुलाला जी एक इथेनॉलची कंपनी आहे, त्याच्यामध्ये काय ऑटो गाड्या खराब व्हायला त्या इथेनॉल टाकल्यामुळं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आता त्यांचा बिझनेस झाला सर. बरोबर. सांगायलेत मी परिवहन मंत्री, अवजड वाहनं आमचं टमकं प्रदूषण मुक्त करतो, पण त्याच्यामध्ये सर्वसाधारण लोकांची गार व्हायची, माती व्हायची. बरोबर. काहीच करू शकत नाही. बोली भाषा लेक्चर देणं त्याचं काम माहिती. बरोबर. मंत्री त्याच्या मुलाला सांगितलं सुद्धा दुसरा कोणी माणूस व्यक्ती घेतला असता तर नसतं ना. हो ना. हो. घरातला व्यक्ती सोडून समजा ती आता मंत्री तर नितीन गडकरी साहेब आहात,
त्याऐवजी एखादी दुसरा कुठला तरी गरीबाला एक त्यांच्या मुलांची जी कंपनी आहे इथेनॉलची त्याला म्हणजे कोटी रुपयांना त्याला नफा झाला. आणि आपल्या अशा गाड्या ह्या अशा बंद पडायला बरं आहे की नाही? हो ना. काही ना काढलेला म्हणजे चांगलं झालं, काढल्याबद्दल हरकत नाही. समजा प्रदूषण मुक्त व्हायला पाहिजे सिटी, बरोबर आहे, बरोबर. आपल्याला पण ते प्रदूषण नको, पण त्यातल्या काहीतरी फायदे झाले पाहिजे ना. हो ना, हो बरोबर मेंटेनन्स निघाला म्हणजे त्याच्यात पैसे वेस्ट करणं हे कमाई करून योग्य नाही. हो बरोबर आहे. आता नांदेड मधले आताचे रोड आणि अगोदरचे रोड यामध्ये तुम्हाला काय डिफरंट काय वाटायला, फरक काय वाटायला? प्रगती झाली त्या मानानं रोडाची व्यवस्थित त्या रोड झालेत. काही आहेत तसे सिटीमधले तर 25% आहेत रोड, पण 75% बाकी आहेत. आणि 75% बाकी आहे. बाकी आहेत खड्डे. कोणत्या ठिकाणाचे असे आहेत रस्ते की अजून सुधारणा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? ऑल सिटीमध्ये खड्डे आहेत. खड्डे आहेत का? हो. आता हे AIP रोड एक कम्प्लीट झालेला आहे. पुन्हा हे आता आपण सांगली हे करोडा नाका हा कम्प्लीट आहे. असे म्हणजे 25% कामं आहेत, 75% कामं राहिलेली. 25% कामं राहिले. नाही 75% बाकी आहेत काम. हां बाकी आहेत, बरोबर. सध्या ऑटोवाले जे सध्या आहेत सध्या म्हणजे तुमचं युनियन मोठं स्ट्रॉंग आहे का आपण ऑटोवाल्याचं? युनियन आहे, पण युनियनची कोणी दखल घ्यायला तयार नाही ना. हां युनियन आहे, संघर्ष करलो आम्ही. त्यामध्ये खूप प्रयत्न चालू आहेत. स्टॉप मागितले, सर्व गोष्टी केल्या. सिटी कसं सिटीप्रमाणे भाडे नाहीत, भाडे दिले तर ते परवडत नाही ऑटोवाल्याला. बरोबर. हा इलाज असतो, हे करणं गरजेचं आहे. समजा ऑटो लाईनमध्ये कोणाची इच्छाच नाही समजा ऑटो चालवून आपण समजा हे व्यवस्थित करावं, कारण का बिझनेस वगैरे असते. 2 रुपये कमाई होणार तर या ऑटोमध्ये आले नसते लोक. बरोबर आहे. बरं, जे आता आपले महाराष्ट्राचे अगोदरचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब, ते ऑटोवाले ते मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला म्हणजे कशी फिलिंग काय वाटली बरं? एक ऑटोवाले मुख्यमंत्री झाले. शक्यच नाही सर. हां ते ना ऑटो चललाच नाही. नाही ते ठाण्याला कुठंतरी नाही का? म्हणायला काही म्हणू शकतात. शिंदे साहेबांना ऑटो चालवला नाही, काही त्यांना एक्सपिरियन्स नाही. ऑटोवाले हे नाव त्यांचं झालं समजा, काही संपर्क नाही त्यांचा. नाव म्हणजे कसं ऑटोवाल्या सोबत होता. ऑटोवाल्यासोबत. हा ऑटोवाले आता जे प्रताप सरनाईक जे आहेत ना आपले परिवहन मंत्री, ते बी अगोदर ऑटो चालवायचे म्हणा. काय माहित नाही सर त्यांचं. आणि जे आपले हे आहेत संजय शिरसाट, त्यांचा सुद्धा ऑटो आहेत. आमच्या ते मामासोबत होते ते. असं का? चांगली गोष्ट आहे. ऑटोतून जर असं त्यांना अनुभव आला पाहिजे की बाबा ऑटो चालवतो ते माणूस कोण्या कष्टातून वर येतो. याची जाण होते ना त्यांना पण त्यांना जाण हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तसं सहकार्य केलं पाहिजे त्यांनी. कारण का मी म्हणतात ना मी होऊन ऑटो चालवतो, तर त्याची काहीतरी त्याला समजलं पाहिजे की बाबा ऑटोवाल्याची काय गत राहते, काय समस्या राहतात. बरं, आता हे आपला एरोप्लेन कधी तुमचा हे असते की नाही, म्हणजे त्याच्याकडं एअरपोर्ट कट म्हणजे कधीतरी भाडत नाही. आता एअरपोर्ट कट भाडे लागत नाही असं नाही. एअरपोर्टला आपल्या लोकच नाहीत तर एअरपोर्ट कुठून चालणार? बरोबर. स्टेशनला जास्त भाडे लागतात का? रेल्वे स्टेशनलाही लागतात, पण ऑटोची संख्या जास्त झाल्यामुळं 1-2 सीटा घेऊन जावं लागते. समजा जास्तीचा किराया होत नाही जास्त किराया, म्हणजे त्याची अपेक्षा समजा 1500 रोज खर्च म्हणतो होऊ शकतो. बरं, ओला आणि उबर जर नांदेडमध्ये जर आला तर नांदेडच्या ऑटोवाल्यावर काही असा फरक असं वाटेल का तुम्हाला? 100% फरक पडणार सर. म्हणजे फायदा होईल का तोटा होईल ऑटोवाल्याचा? ऑटोवाल्याला तोटा होते आणि ओलावाल्याचा फायदा होतो. मग तुमचा ऑटो तुम्ही ओलासाठी लावू शकत ना? लावू शकतो मग, तसं झालं पाहिजे ना. बरोबर आहे. मध्ये घ्यायचं का? आता आम्ही सध्या जात आहे सांगली तीर्थनगरकडे. हे या ठिकाणी आमचे काका राहतात आणि हो ना हे बघा तीर्थनगरचा हा रस्ता आहे. हे विदारक स्थिती अशी आहे सर या ठिकाणाची. हा जो एरिया आहे हा म्हणजे ओपनचा एरिया आहे. ओपनचा या एरियामध्ये चांगले रस्ते आहेत. आणि तिकडे जर तुम्ही दलित वस्ती आहे सर, दलित वस्तीकडं म्हणजे रस्ते असे एवढे खराब आहेत सांगायचं होते नाही. खरंच शासनानं याची दखल घ्यायला पाहिजे, आहे की नाही सर? घ्यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बिलकुल. पण असो कोणत्याही समाजाचे असो प्रत्येकाला अडचण नाही झाली पाहिजे. अडचण नाही झाली पाहिजे. व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे.
जाणे येणे सोपं राहिलं झालं पाहिजे जरा. बरोबर आहे. त्यांची पण निष्काळजी नाही झाली पाहिजे ना. हो ना, हो. रस्ते थोडेफार खराब आहेत. आहेत खराब. हम्म. खडी आहे खडी आहे. खड्डे वगैरे रस्त्यामध्ये आहेत खूप. त्या ठिकाणी बघू शकता. दीदी, हा नगर कोणता आहे? या ठिकाणी बघू शकता इथलं वातावरण खूप असं. पहिले या ठिकाणी पहिलं खूप प्लॉटचा नांदेडमध्ये या ठिकाणी खूप स्वस्त होतं. हो ना हो, आता खूपच महाग झाली. इकडं लेप घ्या. कसं या ठिकाणी शेतीचा या वाढला, रेट वाढले, सर्व गोष्टी वाढल्या ना. सर्वसाधारण माणसाला घेणं शक्य नाही. सर्वसाधारण माणसाला काय शक्य नाही नांदेडमध्ये प्लॉट घेणं. इकडं लेफ्ट राईट. नाही बस नाही. लागलं का? नाही लागलं नाही. सगळं ते म्हणतात रस्तेच खराब आहे. एरिया महानगरपालिकेमध्ये येतो आणि रोज भाज्या वगैरे भाजीपाला विकणारे लोक येत राहतात. बघा या ठिकाणचा रस्ता तुम्ही बघू शकता. खूपच खड्डा आहे. खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे असं आपल्याला जाणवते. बरोबर आहे की नाही? त्या ठिकाणी बघा हे कसं साम्राज्य दिसते तुम्हाला. दिवाळीला आलेले खूप पूर्ण भरलं तिथे. हा इकडलं नगर अशा प्रकारे रस्ते आहेत. हे तिरत्नगरची पाटी दिसते मित्रांनो तुम्हाला. आणि इथले रस्ते, इथल्या नगरसेवकाला माझी विनंती आहे की इथले रस्ते इकडे लेफ्ट इकडले रस्ते चांगल्या प्रकारे दुरुस्त करावे, जेणेकरून इथल्या लोकांना समस्या निर्माण होणार नाहीत. बघा रस्ते बघू शकता मित्रांनो. तिरत्नगर सांगवीमधला एरिया आहे. येथील पुढाऱ्यांना माझं विनंती आहे इथले रस्ते चांगल्या प्रकारे तुम्ही दुरुस्त करावे. हा महानगरपालिकेमधला एरिया येतो बघू शकता. आणि मुलाखत मला दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद काका. धन्यवाद. तुम्हाला बोलून मला खूप मस्त वाटलं. कसं वाटलं बाबडू? अनुष्का हे आलेले आम्ही आलेलो आहे बघा. हे आमच्या